नमस्कार. महायुतीने निवडणूक काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु अद्यापही लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता हा दिला गेलेला नाही. तर यावरती एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. म्हणजेच मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट यावरती दिलेली आहे. काय अपडेट आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये. परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा हिट करून ठेवा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. तर मित्रांनो, महायुती सरकारनं काय केलेलं, निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं त्यांनी एक आश्वासन दिलेलं होतं. परंतु आतापर्यंत हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. या बाबतीमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की महायुती सरकारकडून 2100 रुपयाचं जे आश्वासन आहे ते योग्य वेळी पूर्ण केलं जाईल. लाडकी बहीण योजना अशी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यशस्वीरित्या ही योजना चालू ठेवण्याचा महायुतीचा हा संकल्प आहे. तो कुठेही खंडित होणार नाही. लाडक्या बहिणीचा लाभ नित्य नियमाने चालू राहील. महायुतीने 2100 रुपयांचा जो हप्ता आहे त्यावरती तटकरे म्हणाल्या की महायुतीचा जाहीरनामा हा 5 वर्षाचा कालावधीचा आहे. त्यात महायुतीकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. हे आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार आहे. योग्य वेळी 2100 रुपयांचा लाभ हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. आणि या व्यतिरिक्त मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की कोणतीही योजना सुरू करण्याआधी त्याचा आढावा घेतला जातो. या योजनेच्या बाबीचाही विचार करण्यात आला होता. सगळ्या बाबी निश्चित करूनही ही योजना आणली गेली होती. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही याबाबत विचार केला होता. योजनेचा विचार करून चालत नाही, तर यशस्वीरित्या चालवणे अगदी गरजेचं आहे. तर ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी योजना सरकारने केली आहे. तर ही एक महत्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींसाठी की 2100 रुपयाचा जो हप्ता आहे त्यावरती मंत्री आदिती तटकरे यांनी श्याम टीव्हीशी बोलताना अपडेट दिली आहे आणि ही खूप महत्वाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. धन्यवाद.